नमस्कार. आपल्याला मुगाचं बिरडं करायचं आहे. तर त्यासाठी हे रात्री मूग भिजत टाकलेले. आता ते निथळून फडक्यात बांधते. हे मूग जे आहेत ना फडक्यात बांधून ठेवते मोड येण्यासाठी. मग मोड आल्यानंतर मग ते दाखवते पुढे काय करायचंय ते. हे काल बांधलेले कपड्यामध्ये मूग सोडवले, त्याला मोड आलेले आहेत. आता मी पाण्यात टाकून ठेवलेले आहेत. तर पाण्यात त्याला 7 ते 8 तास भिजत ठेवले ना का ते मुगाची साली आपणच वर येतील. काही शिल्लक राहतील ते नंतर सांगते. आता हे उकळत्या मुगामध्ये पाण्यामध्ये हे मूग टाकायचे आहेत आणि उकळून द्यायचे. हे काय पूर्ण साली काढायची गरज नाहीये. ते जशा अशा उकळत राहील ना तर ते साली वर येतील, तेवढे काढून टाकायचे आणि राहिलेले चालतात. उकळताना या साली अशा वर येतात, त्या काढायच्या. मुगाच्या बिरड्याचा आता आपण ना मसाला तयार करूया. नारळाची 1 वाटी आहे ना हे खोबरं घेतलेलं आहे. मिरच्या घेतलेल्या आहेत 5-6, बेडगीच आहेत आणि कांदा घेतलेला आहे 1, टोमॅटो घेतलेला आहे, खोबरेल तेल घेतलेलं आहे, धणे आहे, कढीपत्ता आणि आपला घरचा मिक्स मसाला आहे तो 1 चमचा घेतलेला. उकळत आहेत ना बिरडं, तर त्याच्यात हा 1 टोमॅटो टाकायचा आहे आणि दुसरीकडे तापत ठेवली, त्यात खोबरेल तेल घालायचं आहे आणि हा कांदा घालायचा आहे. कांदा थोडा गुलाबी झाला ना का आपल्याला धणे घालायचे. थोडासा कांदा बाजूला करून धणे चांगले शेकू दे आणि नंतर ह्या मिरच्या ज्या घेतल्या आहेत ना त्याही टाकायचे. कढीपत्ता टाकायचा आहे. या 2 पाकळ्या लसणीच्या घेतलेल्या आहेत, ते दाखवले नव्हते, आता टाकते वरती. आणि याला छान गरम करून घ्यायचंय. हे खोबरं ह्याच्यावरती टाकायचंय आणि छान मिक्स करून घ्यायचंय आणि गॅस स्लोच ठेवायचा आहे. हे होत आलं का याच्यावरती आपण 1 चमचा मिक्स मसाला घेतलेला आहे तोही टाकायचा आणि गॅस बंद करायचा, नाही तर तो मसाला आहे ना जळून जाईल. आणि हे आपल्याला वाटण करून घ्यायचंय आणि मग मी तुम्हाला पुढे दाखवते. मूग बघायचं आहे आपल्याला शिजलाय. आता आपल्याला हे जे वाटण वाटलेलं आहे ना ते घालूया याच्यामध्ये. वाटण घालून पाणी घालून मिक्स केलेलं आहे. आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता फोडणी करायची आहे. त्यासाठी लागणार मोहरी आहे 1 चमचा, 1 चमचा जिरा आहे, सुक्या मिरच्या 2 तोडून घेतलेल्या आहेत, कढीपत्ता आहे, हिंग आहे आणि खोबरेल तेल. हे खोबरेल तेलातच करायचं आहे म्हणून छान लागतं. फोडणीचं भांडं तापत ठेवलेलं आहे, तर आपल्याला हे खोबरेल तेल घालायचं आहे. गॅस थोडासा फास्टच ठेवायचा. ही मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली, तडतडायला लागली का हे थोडंसं जिरं आहे ते घालूया. तेल छान तापलं. आता गॅस आहे ना स्लोच ठेवायचा आहे, नाहीतर मूग फोडणी करपून जाईल. हे कढीपत्ता घालायचा, हिंगही घालायचं आणि या 2 मिरच्या तोडून ठेवल्या तेही घालायचे. तर फोडणी याच्यावरती आपल्याला बिरड्यावर घालायची आहे. छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि छान उकळी काढायची आहे आणि मग बंद करायचं. असं हे मंगलोरी कारवारी स्टाईल मुगाचं बिरडं तयार आहे. हे बिरडं इडली सोबत फार छान लागतं. तुम्ही भाकरी, चपाती, भातासोबतही खाऊ शकता. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.